पुण्याच्या खासगी रुग्णालयातील बॉम्ब सदृश वस्तू प्रकरण आणि पुणे पोलिसांची एक टीम रुग्णालयात दाखल आहे। रुग्णालयातील मस्टर आणि सीसीटीव्हीची तपासणी होणार आहे। सीसीटीव्ही ऍक्टिव्ह होते का याची चौकशी देखील सुरू झालेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्याच्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये सध्या एटीएसचं पथक त्याचबरोबर पुणे शहर पोलीस दलाचे अनेक पथकं दाखल झालेली आहेत। ज्या ठिकाणी आपण बघत आहात त्या ठिकाणी मस्टर जे आहेत पोलीस त्या मस्टरची तपासणी करत आहेत। या रुग्णालयामध्ये किती रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी दाखल करण्यात आले होते याची चौकशी सध्या पोलीस करताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की एटीएसचं पथक त्याचबरोबर पुणे शहर आयुक्तालयाचे काही पथकं या ठिकाणी सगळी चौकशी करताना दिसत आहेत। हडपसरच्या कामधेनू स्टेट या ठिकाणी आहे आणि पोलिसांचं जे पथक आहे आपण बघू शकता की या ठिकाणची जी फाईल्स आहेत त्याचबरोबर या ठिकाणी रुग्ण किती उपचारासाठी दाखल होते त्यांची चौकशी सध्या करत आहेत। एकंदरीत दिवसभरात काल काय घडलं पुण्यातील या रुग्णालयामध्ये याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत। एकंदरीत उषा किरण हॉस्पिटलमध्ये ज्या अज्ञातांनी बॉम्ब सदृश वस्तू ठेवली होती त्याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही। सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्याचा तपास करत आहेत, परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत प्रशासन जे आहे हॉस्पिटलचं त्या प्रशासनाकडून काही फाईलची मागणी करत आहेत, त्याची माहिती घेत आहेत। एकंदरीत आता पुणे पोलीस पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवरती आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। वळूया पुढल्या बातमीकडे। पुण्याच्या खासगी रुग्णालयातील बॉम्ब सदृश वस्तू प्रकरण आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे। हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। एटीएस, आयबी, पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू आहे। केरळमधली दृश्य, जोरदार घोषणाबाजी काँग्रेसकडून आता होताना दिसतीये। व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री असतील आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर अनेक तास मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची काल बैठक झाली आणि त्यानंतर काँग्रेसकडून केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। आज अधिकृत या नावाची घोषणा झालेली आहे। काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन हे आता केरळचे नवे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नावाची घोषणा होताच जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।